भंडारा जिल्ह्यातील वैंगंगा नदी वरील जुन्या पुलाने धोक्याची इशारा पातळी गाठल्यामुळे नदीपात्राला लागून असलेल्या कारदा गावातील वडाच्या झाडाजवळ असलेल्या सखल भागात घरामध्ये पाणी येण्यास सुरुवात झाली आहे। सध्या तरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने या गावकऱ्यांना कुठलीही मदत देण्यात आलेली नाही, परंतु जीव वाचवण्यासाठी घरात पाणी शिरल्याच्या भीतीमुळे गावकऱ्यांनी घरातील सर्व गृह उपयोगी साहित्य हलवायला सुरुवात केली असून घर रिकामे करण्यात आले आहे। जिल्हा सामान्य प्रशासनाने आम्हाला तात्काळ मदत करावी अशी मागणी पूरबाधित गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर शशिकांत भोयर, भंडारा। माझे नाव मंगल सोंडे आहे। मी कारजाचा राहणेवाला आहो। मग ह्या गोटे धरणच्यामुळे आमचे असे घरं डुबून राहिले, कारण का तिकडे पाणी पास न होऊन राहिलं, या कारणानं आमचे घरं डुबून राहिले। तर आम्हाला काहीतरी तुम्ही साहेब मदत करावं आमच्यासाठी, कारण का आता सामायिक मानला आम्हाला रावाली बी जागा नाही। आता सरपंच जेथे म्हणतील तेथे आता शाळेत जागा देते आणि कुठे देते जागा तर ते मालूम नाही। आता गाडी भरून ठेवलं आम्ही सामायाने। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।